नीलकंठाय झालं झालं पलीकडे पलीकडे छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज माता की जय, हिंदू धर्म की जय, अंबाबाईच्या नावानं सांग बलं, शिरकाईच्या नावानं सांग बलं, काळकाईच्या नावानं सांग बलं. पार्वती पते हर हर महादेव. सो ब्रो 20 लिटर पेट्रोल टाकतोय आपण, डिझेल टाकतोय. कन्नू नमो पार्वती पते हर हर महादेव. मित्रांनो, पहिला मीटअप पॉइंट शिवाय हॉटेल. आपण अटल सेतूवरनं निघालो आहे आणि ही माझी मुलगी 4 दिवसासाठी कन्नू. आणि आता आम्ही आलेलो आहे शिवायला, कारण की आम्ही अटल सेतूवरनं गिरगावरून निघालो आणि हे सगळे बायकर गँग इथे भेटलेली आहे. प्रतीक, शीतल आणि हे ऑलमोस्ट हे सगळी बायकर गँग. हे आहे सिमरन पाजी, सूरज भाई, रणित, मल्हार, रूपाल, द ओनर ऑफ रिच रिच गँग. और ये आदित्य, ये अपना सरांगे आणि सरांगेची बहीण आणि ती माझी. पार्वती पते हर हर महादेव. आजचा दिवस हा खूप महत्त्वाचा आहे. सगळ्यांच्या इथे गर्दी जमण्याचं कारण आहे ही रोपवे सरळ नेणाऱ्या तुम्हाला शंभू राज्याभिषेकासाठी, ज्याची पहिली सकाळ शिरकाईच्या मंदिरातून उपासनेने होते. सो आता 8:30-9 पर्यंत शिरकाईची पूजा चालू होईल. तो पहिला कार्यक्रम आपण करू व पुढचे स्टेप बाय स्टेप कार्यक्रम 8 आखलेले आहेत 2 दिवसाचे, ते आपण करू. पण ही जी आता आपण आज शंभूराजांचं सोहळ्यासाठी जमलो आहे ते तिथीनुसार आहे. 16 जानेवारीला ॲक्च्युअलमध्ये आपला कार्यक्रम होतो, तेव्हा पण तुम्ही कधी येऊ शकतात. रोपवे आपला 8 वाजता चालू होतो आणि तिकीट मॉडरेट असते, रिटर्न असते किंवा तुम्हाला सिंगल वेची असते, ती तुमच्यावरती आहे. तिथे जाऊन ग्रुप वाईज करू शकता. लाईक शेअर सबस्क्राईब.
म्हणजे घे आणि स्माइल दे. सर्व संकटे हरिता सर्व संकटे निरसुनी पारायण निरसुनी तुला भेटायचं आहे कवापासून ये गो शिरकाई देवी तुला भेटायचं आहे कवापासून ये गो शिरकाई देवी तुला भेटायचं आहे कवापासून दरवळतो आहे कवापासून यो धोपांचा वास कसा दरवळतो आहे कवापासून यो धोपांचा वास कसा दरवळतो आहे कवापासून यो टायरचा नाद कसा गुंजतो आहे कवापासून पार्वती कनया जावे माझा भेटे दयाला जावे माझा भेटे देवनराया पार्वती कनया जावे माझा भेटे दयाला जावे माझा भेटे जावे माझा भेटे मोरया रे बाप्पा मोरया रे. जय महाराष्ट्र मित्रांनो, शिरकाई देवीची जस्ट पूजा झाली आणि आम्हाला थोडासा साक्षात्कार झालाय अजून एक शिरकाई देवीचा छोट्या अवतारामध्ये. अवघ्या 3 वर्षापासून ही चिमुकली ट्रेक करते. 105 गडकिल्ले तिने केलेले आहेत, 165. आणि आता मी तिला ऍक्च्युली खूप आधीपासून ओळखतो, पण माझ्या म्हातारपणामुळे मला नाव आठवत नव्हतं. दीदी आता स्वतः सांगेल. दीदी नाव सांग तुझं. सर्विका जितेंद्र मात्रे. जय शिवराय. थोडा सांग तुझ्याबद्दल. तू किती गड किल्ले केले, काय केले? 165 गड किल्ले सर केले. आणि अजून काय काय तू ऍडव्हेंचर करते? तुला का ही तू ह्या क्षेत्रामध्ये का आली? काय कोणी तुला आवड निर्माण करून दिली? छत्रपती शिवाजी महाराजांनी. आणि शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य निर्माण केलं त्याचं काय उद्दिष्ट तुला माहिती आहे का? की आपण हे का आपल्यासाठी महाराजांनी काय केलं? आपण इथे कचरा वगैरे टाकतो, ते नका टाकू, कारण की महाराजांनी एवढे किल्ले निर्माण केले. तुम्ही एक लक्षात घ्या, मुलगी खूप चिमुकली असल्यामुळे तिला उद्दिष्ट माहिती आहे की आपल्याला संवर्धन करायचं गड किल्ल्यांचं. ते तिच्या लेवलने ती सांगते की बाबा तुम्ही अस्वच्छता करू नका. बाकी तिला मी खूप हेवी प्रश्न विचारतोय, ते सध्या तरी तुम्ही इग्नोर करा. पण दीदी काहीतरी एक शेवटचा मेसेज सांग की तू ह्या पुढे तुला मोठं होऊन काय बनायचं? तू ह्याच क्षेत्रात राहायचं की अजून काय दुसरं करायचं? गिर्यारोहक आणि क्लाइंबर. नक्की हिला सपोर्ट करा. जिथे भेटेल तिथे हिला सपोर्ट करा. फोटो काढा, सेल्फी काढा आणि हिला महाराष्ट्राची नाही तर पूर्ण भारताची गिर्यारोहक म्हणून प्रसिद्ध करा. मला तरी वाटतं मी येत्या 4-5 वर्षामध्ये मला एव्हरेस्ट सर करायचं, पण पैशाचा खांब लोच आहे. ठीक आहे, मला बजेट बोललेलं आहे 1.5 ते 2 लाख रुपये. सो तू आज तुझं वय किती आहे? 8 ना. अजून 8 वर्षानंतर तू 16 वर्षाची होईल. मम्मी पप्पांना आपण काहीतरी सांगू 16 वर्षाची तू आणि मी आता किती 32, म्हणजे अजून 8 वर्ष. मी 40 वर्षाचा होईल. तोपर्यंत 2 लाख बायको देईल मला. आपण तिथे एव्हरेस्टला भेटू. माझं नाव पुष्कर कनगुटकर. नक्की भेटायचं. ठीक आहे, डन. प्रॉमिस या. 8 वर्षानंतर आम्ही कोलॅबरेशन करणार आहे शर्वरी सोबत एव्हरेस्ट वरती. जय महाराष्ट्र. महादेव. हर हर महादेव. महादेव. नंदी महाराज की जय. हर हर महादेव. महादेव. जय शिवराय. जय शिवराय. नंदी महाराज की जय. नंदी महाराज की जय. जय श्रीराम. जय श्रीराम.
शंभू राज्याभिषेक सोहळ्याचं खास वैशिष्ट्य म्हटलं गेलं तर आलेला प्रत्येक मावळा, आलेला प्रत्येक भाविक हा कोणच बिना जेवता या उपाशी राहत नाही. या सोहळ्याचं वैशिष्ट्य आहे, सर्वांच्या मुखामध्ये हा आनंददायी महाप्रसाद प्रत्येकाच्या पोटामध्ये पोहोचला जातो. धन्यवाद. तो लकड वागा कशा तरी जय जय शिवराय. हर हर महादेव. जा जा जा. एक नंबर भावा असं आहे.
मध्ये नाही. भावा 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 मारे भाऊ काय परत करतील ते. छत्रपती श्री संभाजी महाराज की जय जय शिवराय. छत्रपती श्री संभाजी महाराज की जय महादेव. शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की. हर 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 भारत माता की. धन्यवाद धन्यवाद. गुरु दत्तात्रय अवधूता शिर्डीवाल्या साईनाथा शेगावी गजानना अक्कलकोट स्वामी राय समर्थ गोंधळाला यावे गोंधळाला यावे. धन गौडी शंकर महाराजा देवा गोंधळाला यावे गोंधळाला यावे. सिद्धारूढ रे महाराजा देवा गोंधळाला यावे गोंधळाला. सोडावयास लावलं, कारण शहाजीराजे विजापुरी पोहोचेपर्यंत 19 वर्ष कोकणीतून दगडाचा वर्षाव केला.
धनुष्यावर प्रत्येकाकडला बाणाचा पाऊस पडला. तलवारी घेऊन मावडे प्रत्येकावर तुटून पडले. प्रत्येकाने दुःख मांडली आणि घेतला कोदाजींनी बाजीचा सूड घेतला. कर करत हातातला भाला मुठे खानावर फेकला. मुठे खानाने हाताची तलवार कोदाजीने उगारली. तलवार ढालीवर ठेलत तो वार कोदाजीने हुकवला आणि डोळ्यापुढच्या मुठे खानावर तलवारीचा जोरदार प्रहार केला. अवघ्या अंगाचा बळ एकवून खांद्यापासून कमरेपर्यंत मुठे खान कापून काढला. शिवाजी राजाचा मावळ्यांचा अवतार पाहून प्रत्येकाची फौज वाट भेटत तिथं पडायला लागली. पडाला खासा फतेह खान पडाला. हर हर नवीन स्वराज्याला त्याचा जय महाराष्ट्र मित्रांनो. जय महाराष्ट्र. आजचा महत्वाचा दिवस तुम्हाला मी सांगतो. आज विक्रम संवत 2082 च्या माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाचा पंचमी आहे. तर महाराजांनी हा किल्ला काबीज करण्याआधी याला रायरीचा डोंगर असे नाव होते व युरोपातील लोक याला जिब्राल्टरच्या पूर्वेकडील जिब्राल्टर असे म्हणायचे. म्हणजे पूर्वेकडचा एक जिब्राल्टर म्हणून एक हे होता, किल्ला होता युरोपामध्ये. तो पण सेम रायगडासारखाच होता. तो अभेद्य होता, अजिंक्य होता. म्हणून युरोपातल्या लोकांना तेव्हा हे काय किल्ल्याची काही एवढी माहिती नव्हती. म्हणून ते त्याला जिब्राल्टरचा पूर्वेकडील जिब्राल्टर म्हणायचे या किल्ल्याला. आणि 29 फुटांचा रायगड किल्ला गिरिदुर्ग प्रकारामध्ये मोडतो. हा पूर्ण गिरिदुर्ग, जलदुर्ग, गिरिदुर्ग असे प्रकार आहेत. हा गिरिदुर्गामध्ये मोडतो. पुढे डोंगर रांगांमधील रायगड किल्ला महाडच्या उत्तरेस 25 किलोमीटर वर असून त्याची उंची 2851 फूट आहे. हा महाड पासून समुद्र किनाऱ्यापासून 2851 फूट उंच आहे. याच्या चहूबाजूला डोंगर रांगांनी वेढलेला आहे. त्याच्या उत्तरेस व पूर्वेला काल नदीचे खोरे आहे. तर पश्चिमेला गंधारी नदी वाहते. रायगडाच्या पूर्वेला लिंगाणा. आता उद्या सकाळी ना आपण तुम्हाला दाखवतो. रायगडाच्या पूर्वेला लिंगाणा दिसतो. आग्नेयेला राजगड आणि तोरणा दिसतो. दक्षिणेला मकरंदगड, प्रतापगड आणि वासोटा दिसतो. उत्तरेला कोकणदिवा मुलुक दिसतो. आणि रायगडापासून मुंबई, पुणे, सातारा हे तिन्ही शहर एकाच डिस्टन्स वरती आहे. आता त्यावेळी महाराजांनी किंवा या गडाचं ज्याने पण मॅपिंग केलं त्याने एवढं डोकं लावलेलं की मुंबई, पुणे आणि सातारा ह्यांचे डिस्टन्स इथून सेम आहे. आणि त्याच्यात अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे इथून सागरी किनाऱ्याचे दळणवळण जे ठिकाण आहे ना हे इथून खूप जवळ आहे. त्याच्यामुळे मग व्यापारासाठी पूर्वया निवेदा होमहे वयं भगं मित्रमददे दक्षमस्त्रिधम् आर्यमण छत्रपती श्री संभाजी महाराज प्रीत्यर्थम हर ओम राज्याभिषेक प्रीत्यर्थम हर ओम तीर्थाभिषेक विनियोगः हर ओम अग्निहोत्रात्मने अंगुष्ठाभ्याय नमः चातुर्मासात्मने मध्यमाभ्याय नमः ज्योतिषोमात्मने कनिष्ठकाभ्याय नमः हर ओम अग्निहोत्रात्मने हृदयाय नमः चातुर्मासात्मने शिखाय वषडाय ज्योतिषोमात्मने नेत्रत्रयाय वषडाय ओम भूर्भुवस्फुरोति दिग्बन्धः आपातालनभस्तनान्त भुवन ब्रह्माण्ड महावेस्पुरा आस्तोकाल्पदमेकवारमनिशं रुद्रानुवाकाञ्जपय ब्रह्माण्ड व्याप्त देहा बसते मरुचा भासमाना भुजंगे रुद्राक्ष भूषा सुललित विभवा शाम्भवा मूर्ति वेदा शुद्धस्फटिक संकाशं शुद्ध विद्या प्रदायकये शिवमहं भजे. ओम भगवते रुद्राय ओम नमः अग्रमन्यवहुतोदयिषवे नमः नमस्ते अस्लन्मने बाहुभ्यामुते नमः तगिजश्चवतमा शिवं बभूवते धनः शिवस्यव्याय तवदयानो रुद्रपुया ते रुद्रशिवातनोरघोरा पापनाशिने भक्ति भाव से आया हूँ शंभुराज तुम्हारे
हितदक्ष शिवपुत्र सर्जा राजराजेश्वर रणशत्रू संहारक सदजन तारक रणधुरंधर महारुद्रावतार प्रचंड भैरवाधिष्ठित अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार पंडित राजाधिराज प्रजापती शूरवीर धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय महादेव जय श्रीराम जय जय श्रीराम पालखीच्या आतमध्ये टाक बिंदास टाक 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 जय शिवराय शिवाजी महाराज जय शुभमुहूर्त हे कोरलं ना ते लिहिलं महाराजांच्या सांगण्यावरून आणि त्यांनी काय काय केलंय तर इथे विहिरी बांधल्या आहेत त्याच्यानंतर इथे जे राज दरवाजे बांधले हे महाराजांच्या सांगण्यावरून चंद्र सूर्य यांचा आशीर्वाद लाभेपर्यंत हे अबाधित राहू असं करून त्यांनी लिहिलेलं ठीक आहे सब हॅपी फेसेस येस स्माइल वे बॅक टू दिव्यागर एक नंबर इव्हेंट झालेला आहे आपला पाहायला मिंगरी सक्सेसफुल